राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ बस स्थानकाजवळील पार्सल कार्यालयात सुरू असलेल्या स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रावर नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे. अपुऱ्या सुविधा, संथ नोंदणी प्रक्रिया आणि दीर्घ प्रतीक्षेमुळे लांबून येणाऱ्या प्रवाशांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कशासाठी काय प्रॉब्लेम आहे, काय मी आशय बागवाडीतून सत्यवान गंगाराम कुडाळकर. हे एसटीचं काय स्मार्ट कार्ड तिकीट द्यायचंय त्याच्यासाठी आलोय. आज 4-5 वेळा मी येऊन गेलेलो आहे. तिथे जो नंबर दिलाय तो कॉन्टॅक्ट लावल्यानंतर होतच नाही. नंबर फोन स्विच ऑफ म्हणून सांगताय. आज मी सकाळी फोन केला तर जो मुलगा आलाय त्याच्या आईने उचलला आणि त्यांनी काय सांगितलं, आज चालू आहे तुम्ही जावा म्हणून. मी आलोय जो आता मी रिक्षाने आलोय कालच्यावरून. आता आहे माझ्या पूर्वीची 2-3 बायका आमच्या वाडीतल्याच गेल्या. त्या बोलतात आम्ही 10:30 काहीतरी इथे आलोय. ते जस्ट आता गेल्या. 10:30 म्हणजे जवळजवळ 3 तास झाले. व्यवस्था आहे, पायऱ्या गिऱ्या योग्य आहे की गैरसोयीचं वाटतं? नाही, इथे ज्या सोयी आहेत ना ते ज्येष्ठ नागरिकाला थोडं त्रासदायकच आहे बघायला गेलो तर. कारण हे सगळ्यांसाठी केलंय की नाही, तर त्याप्रमाणे थोडी बहुत तरी सुविधा पाहिजे ना इथे. नाही तर 2 काउंटर ते चालू ठेवायचं. एनसीएमसी ही सुविधा लोकांना देण्यासाठी या ठिकाणी कुडाळ बस स्टँड या ठिकाणी बघाल तर स्मार्ट कार्ड योजनेसाठी ही गर्दी जमली. आणि या ठिकाणी पाहाल तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या पण जास्त आहे. सकाळी 9:30 वाजता आलेले, घरातून आलेले नागरिक 12:30 पर्यंत त्यांचे स्मार्ट कार्ड निघत नाहीत, त्यांचे ओटीपी निघत नाहीत. आतमध्ये पाहाल तर तुम्ही ज्या ठिकाणी हे स्मार्ट कार्ड काढलं जाते त्या ठिकाणी ज्येष्ठांना बसण्याची साधी व्यवस्था पण नाहीये. आतमध्ये बघाल तर व्हेंटिलेशन पण नाहीये. एखादा वृद्ध या ठिकाणी चक्कर येऊन पडेल अशा प्रकारची या ठिकाणी शासनाची व्यवस्था आहे. शासनाचा हा भोंगा कारभार आहे आणि शासनाने या ठिकाणी तात्काळ लक्ष द्यावं. खेड्यापाड्यातील लोक हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी कोणत्या तरी आशेने आज कुडाळचं हे स्थानक म्हटल्यानंतर एकदम घोडगे, सोनवडे या ठिकाणी लांब लांबची गाव आहेत, शिवापूर आहे, या ठिकाणी लांबची लोक सकाळी स्मार्ट कार्ड काढायला येतात आणि 3-3 तास लाईन मध्ये राहत आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण आहेत. एसटीने या ठिकाणी तात्काळ या लोकांची समस्या जाणून या ठिकाणी त्यांना तात्काळ त्यांची स्मार्ट कार्ड काढून द्यावं. नाहीतर शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी येत्या 15 दिवसामध्ये हे त्यांनी जर नियमित नाही केलं तर धडक आम्ही एसटी डेपोला देणार आहोत. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.